नंतर आता बारसं मुलाचं, आता असं ते लग्न बोलत होतो आपण. मुलगा झाला का? हो. काय माई कोणाच्या लग्नाविषयी काही सांगत होती का तुम्हाला? नाही नाही नाही. असेल असेल काय ते मुलाविषयीच काहीतरी सांगितलं असेल आणि मला ते काय 100 ठिकाणी मला लक्ष द्यायला लागतं ना. हो. आणि माझ्याकडे तेवढा वेळ नसतो असं कान देऊन ऐकायला. हो हो. मुलगा झाला नाही का त्या ग्रीष्मा ना, ग्रीष्माला. चालू दे तुमचं. मला कुठं रेंज मिळते का बघतो. हॅलो हॅलो हॅलो. चल चल तुझ्या मुलाच्या बारशाची तयारी करायची. कसं वाटतंय मनू? अगं बोल ना. खूप लकी असल्यासारखं वाटत असेल ना? माहित नाही ग, भविष्य सांगू? अगं हस्तरेषांवरची ना चांगली पुस्तकं वाचली आहेत मी. आय कुड गिव्ह इट अ ट्राय मे बी इफ यू डोंट माइंड. ग्रेट. काय लिहिलंय सांग ना. नकार म्हणजे सलील पंडित तू सलील पंडितला नकार देणार आहेस असं लिहिलंय? हो. इनफॅक्ट तू ह्या काय कुठल्याच मुलाला होकार देणार नाहीयेस. असं का म्हणतेस? सिंपल म्हणू, तुला मिसेस दळवी म्हणून मिरवायची सवय लागली आहे ना आता. मग तू मिसेस पंडित कशाला होशील? बाय द वे, सलील पंडित, मला सलील पंडित फार आवडलाय. म्हणजे मी त्याचा फोटो बघितला, त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन वाचली आहे. खरं सांगू मनू, तुला खरंच विचार करायला काहीच हरकत नाहीये. नाहीतरी मला आवडलेला मुलगा नंतर तुला आवडायला लागतो ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.